हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जर विचार केला ना तर वरवरच्या रूपापेक्षा आंतरिक गुणांनाच जास्त महत्त्व असतं, हेच खरं. हेच महत्त्व पटवून देणारी एक गोष्ट आजच्या आनंदी कट्ट्यावर तुमच्यासाठी सांगणार आहे. एक राजा होता आणि त्याला एका सेवकाची आवश्यकता होती. त्यानं त्याच्या मंत्र्याला सांगितलं की आपल्याला एक चांगला सेवक हवा आहे आणि त्यासाठी तू शोध सुरू कर. मंत्र्यांनी शोध सुरू केला आणि त्याला एक सेवक राजाच्या सेवेसाठी योग्य वाटला, म्हणून त्यानं त्या सेवकाला राजासमोर उभं केलं. राजानं त्याला काही प्रश्न विचारले, कामाचं स्वरूप सांगितलं आणि मग त्यानं त्याला आपल्या सेवेसाठी रुजू व्हायला सांगितलं. काही दिवसानं मंत्र्यानं राजाकडे सेवकाची विचारपूस केली. म्हणजे त्यानं विचारलं, राजेसाहेब, जो सेवक आपण नेमला आहे तो आपल्या दिमतीला वेळेवारी हजर होतो ना, योग्य काम करतो ना? राजा म्हणाला, हो, ते सगळं ठीक आहे, पण त्याचं रंगरूप काही बरोबर नाही आहे. मंत्र्याला ही गोष्ट खूप विचित्र वाटली. जर सेवक योग्य काम करतोय, वेळेवर दिमतीला हजर होतोय, तर राजाच्या मनात हा प्रश्न यायला खरं तर नकोच होता असं त्याला वाटलं. कारण मंत्र्याला रूपापेक्षा गुणांचं महत्त्व जास्त वाटत होतं. आणि हेच महत्त्व राजाला पटवून देण्यासाठी त्यानं एक युक्ती योजली. असेच उन्हाळ्याचे दिवस होते आणि राजानं सेवकाला पाणी आणायला सांगितलं. तेव्हा सेवकानं ते पाणी सोन्याच्या पात्रात नेलं. राजा जेव्हा तो पाणी प्यायला त्यावेळेस त्याला ते पाणी थोडंसं गरम वाटलं आणि त्यानं गुळणा करून लगेचच ते पाणी तोंडाबाहेर फेकलं. तेव्हा राजा म्हणाला, अरे, इतकं कोमट पाणी ह्या उन्हाळ्याच्या दिवसात, तुला एवढंही समजत नाही? आता मंत्री हे सगळं बघत होता आणि मग मंत्र्यानं त्या सेवकाला एका मातीच्या भांड्यात राजाला पाणी द्यायला लावलं. राजाला ते थंड पाणी पिऊन खूप बरं वाटलं. त्या थंड पाण्यानं त्याची तहान शमली आणि ह्या घटनेनंतर मंत्री राजाला म्हणाला, महाराज, सोन्याचं पात्र किती सुंदर आणि मौल्यवान आहे, पण तरीसुद्धा शीतलता प्रदान करण्याचा गुण ह्यात नाही. आणि मातीचं भांडं हे अत्यंत साधारण आहे, पण तरीसुद्धा यामध्ये शीतलता प्रदान करण्याची क्षमता आहे. महाराज, हे झालं वस्तूंचं उदाहरण, पण हेच उदाहरण व्यक्तींसाठी सुद्धा लागू आहे बरं का. म्हणजेच कुणाच्या रंगरूपावर न जाता त्याच्या अंतरंगातले गुण बघायला हवे. ह्या घटनेनं राजाला एक नवीन दृष्टिकोन मिळाला. सन्मान, प्रतिष्ठा, यश, श्रद्धा हे सगळं मिळवण्यासाठी आपला चेहरा, आपलं रंगरूप नाही, तर आपलं चरित्र, आपल्यातले गुण चांगले हवे. चाणक्याने सुद्धा सांगितले, माणसाचं व्यक्तिमत्व उत्तम घडण्यासाठी त्याला कुठलंही उंची पदाची गरज नसते, उंची दागिन्यांची गरज नसते, रंगरूपाची गरज नसते, तर त्याला गरज असते त्याच्या मनाच्या सौंदर्याची, त्यात असलेल्या गुणांची, त्यात असलेल्या चांगल्या विचारांची. म्हणूनच उत्तम व्यक्तिमत्वासाठी मनाचं सौंदर्य हे चेहऱ्याच्या सौंदर्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ठरतं. तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.